मी तर मराठीसाठी जगतोच आहे. मराठी सिनेमा आता थिएटर मध्ये जाऊन पाहणं ही खूप काळाची गरज आहे. आम्ही दोघांचं साहित्यावरचं प्रेम इतकं आहे की त्यांनी पुणे पुस्तक महोत्सवात 9 दिवस पूर्ण शूटिंग बंद ठेवून एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम केलं. साहित्य संमेलन हे आपल्या सगळ्यांचं आहे, आपलंय, मराठी माणसाचं आहे. मराठी मूडचा जो साहित्य संमेलनाचा स्टॉल आहे, एवढी एक्साइटमेंट आहे की आपल्या बरोबर राजेश पांडे सर आणि प्रवीण तरडे सर दोघेही आले. ते ऍक्च्युली नव्हते, पण आम्ही त्यांना खेचून त्यांची 1-2 मिनिटं मागून त्यांना आपल्यासोबत आणलंय. कारण खरंच त्यांना खूप लोक बघितल्यावर बाहेर जी गर्दी आहे ते आम्ही एकदा पॅन करून दाखवू शकतो कशी झाली आहे. पहिला कसा आहे तुमचा मूड? माझा मूड कम्प्लीट मराठी आहे, कारण मी मराठी साहित्य संमेलनात आलोय आणि मूड क्रिएट झालाय. कारण पुणे पुस्तक महोत्सव जगात गाजवलेल्या माणसाबरोबर आहोत. त्यामुळं माझा मूड फक्त मराठी नाही, तर माझा साहित्यिक मराठी मूड आहे. ओके सर, तुमचा कसा आहे मूड? मी तर मराठीसाठी जगतोच आहे. गेल्या अनेक वर्षांच्या पिढ्यांचं मराठी साहित्यिक आणि प्रकाशकांचं आणि मुद्रकांचं एका अर्थाने आनंद मी चेहऱ्यावर बघतोय. त्यामुळे मला खूप बरं वाटतंय की मी मराठीसाठी काहीतरी करू शकतो. जर काहीतरी नाही, जर पुणे बुक फेस्टिवल तुमच्यापैकी कोणी बघितलं असेल, आमच्या चॅनलवर व्हिडिओ आहे, 7 दिवस इतका मोठा कार्यक्रम झाला, तर तुम्ही खूप काही करताय. कारण खूप चर्चा होती त्या पुणे बुक फेस्टिवलची. इकडे आमच्या मंचावर पण त्याची चर्चा झालेली आहे, साहित्य संमेलनात पण झाली आहे. आज आपलं मराठी भाषा पुणे बुक फेस्टिवलला असा छान रिस्पॉन्स, आज इकडे साताऱ्यामध्ये रिस्पॉन्स आहे, पुढे आता गोव्यामध्ये पण आपलं होत आहे. एकंदरीत काय वाटतं, कुठल्या डिरेक्शन चांगल्या आहेत, पण कशा डिरेक्शन मध्ये आपलं मराठी साहित्य जात आहे? पुणे पुस्तक महोत्सव मराठी माणसांसाठी, मराठी साहित्यासाठी, मराठी वेगळ्यासाठी ते व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठावर सगळे येत आहेत आणि सोनं करतायत, ते जात. सर हा, आणि मी आमचा मूड मोदींचा पेढा देऊन हे केला. त्यामुळे साताऱ्यात आल्यावर पेढ्याने अजून मजा आहे. आणि मला खरं सांगते, हे नाव कुणी ठेवलं तुमचं? हे इतकं सुंदर नाव आहे. म्हणजे आपण दरवेळी बोललं जातं ना सगळीकडे, काय रे तुझा मूड कसा आहे, याचा मूड चांगला नाही, याचा मूड लय भारी आहे, याचा मूड खतरनाक आहे, असं आपण नाही का बोलतो, मूडवर बोलतो. आणि ते तुम्ही नाव तुमच्या याला दिलं, ते सुंदर आहे. त्यामुळं मराठी मूड तेव्हा तुम्हाला सुचलं, तुमच्या या नावासाठी तुम्हाला उदाविनत. खूप खूप मला वाटतं आमची टीम जी आहे, या टीमने एकंदरीत, कारण मूड हा इमोशनशी जोडला जातो. आणि मराठी आयडिया अशी होती की असा एक चॅनल असावा जो पूर्ण सगळ्या मराठी लोकांना एका मंचावर आणेल. म्हणून आम्ही एंटरटेनमेंट मागे जर बघितलं, खेळ आहे. आज जर मी विचारलं सर, जसं आम्ही सर्वे केला होता की मराठी खेळाडूची नावं सांगा जे क्रिकेट नाही खेळत, तर पटकन नाव नाही येत. म्हणून तिकडून आलं की नाही, आपण मराठी खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म, तसं मनोरंजनसाठी एक प्लॅटफॉर्म, मग पुस्तक आणि बरंच काही, असं समीरचा जो आहे की पुस्तकांना घेऊन, आणि असं करत करत सगळ्या मराठी भाषिकांना, मराठी बोलणाऱ्या मराठी प्रेमींना एका मंचावर आणणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं, हाच एक उद्दिष्ट होतं. आणि त्या उद्दिष्टामागे आम्ही सगळे जातोय. आणि मूड हा शेवटी इमोशन आहे. तो जसं तुम्ही बोलात, तो कसाही होऊ शकतो. आणि मराठी भाषा जी कशी वळू शकते, त्या भाषेसाठी मराठी मूड चॅनल आम्ही युट्यूबवर सुरू केलाय. तर शेवटचं जायच्या आधी फक्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं एक शाउट आउट द्या, कारण तुम्ही बोललात तर लोक खरोखर सिरियसली घेऊन ते सबस्क्राईब करणार. मराठी मूड चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि फॉलो करा. आणि मराठी चित्रपटांचं, सिनेमांचं प्रमोशन ज्या वेळी होईल त्यावेळी ते पाहून तो सिनेमा थिएटरमध्ये पाहिला जा. कारण मराठी सिनेमा आता थिएटरमध्ये जाऊन पाहणं ही खूप काळाची गरज आहे. जसं राजेश पांडे साहेबांनी पुस्तकाला एक भव्यता दिली, आणि भव्यता किती मोठी दिली, तर 9 दिवसात 55 कोटी 60 कोटींचा व्यवसाय पुस्तकांचा, ही आहे भव्यता. तशी मराठी चित्रपटाला, मराठी चित्रपट पाहण्याचा मूड बनवा तुमचा. आणि तुमचा मूड जसा बनेल तसा मराठी चित्रपट सृष्टी त्यांचा मूड बदलत तुमच्या मूडला साजेसे चित्रपट देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळं आपापला मूड तयार करा आणि मराठी चित्रपटांकडे प्रामाणिकपणे बघा. मला वाटतं की मराठी मूड हे जे काही एक संवादाचं माध्यम तुम्ही निवडलेलं आहे,
मी सर्व मराठी जणांना आवाहन करेन, त्याला फॉलो करा, त्याच्याबरोबर पुढे जा आणि आपली मराठी, आपल्या महाराष्ट्राचं मूळ हे मराठीचं करा, एवढंच आवडतं. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही सिनेमा बोलला म्हणून एक छोटासा, आज तुम्ही आलात, खूप बरं वाटलं की एक लेखक दिग्दर्शक अशा, का मराठी दिग्दर्शक आणि लेखक नाही आहे तिकडे जेवढे त्यांनी आज असायला पाहिजे होते, जे एवढं साहित्य आहे. काय वाटतं तुम्हाला, बोलायची इच्छा आहे या विषयावर? नाहीये ते एका नाहीये त्याच्यावर मी नाही बोलू शकत. तर मी दरवर्षी प्रत्येक साहित्य संमेलनाला जातो. गेल्या वर्षी तर मी दिल्लीत गेलो होतो, बीन पांडे साहेब. हो सर. आम्ही दोघं दोघांचं साहित्यावरचं प्रेम इतकं आहे की त्यांनी पुणे पुस्तक महोत्सवात 9 दिवस पूर्ण शूटिंग बंद ठेवून एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम केलं. नाही, कसं आहे, कुठलाही लेखक दिग्दर्शक जितका साहित्यात रमेल तितका त्याचा चित्रपट सकस होईल. कारण साहित्य हा प्लॅटफॉर्म चित्रपट सृष्टी, त्यामुळं खरं तर आलं पाहिजे. अजूनही 2 दिवस आहेत. ज्या ज्या लेखक दिग्दर्शक, नवोदित लेखक, एकांकिकाकार, नाटककार, सिनेमा, सगळ्यांनी साहित्य संमेलनात येऊन गेलंच पाहिजे. म्हणजे आपल्याला निमंत्रण असो नसो, बोलवलेला असो नसो, याचा काही संबंध नाही. साहित्य संमेलन हे आपल्या सगळ्यांचं आहे, आपलं आहे, मराठी माणसाचं आहे. त्यामुळं आलंच पाहिजे त्याला सगळ्यांनी. तर तुम्ही आलात सर, खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जे वेळ काढून आम्हाला तुमची वेळ दिली आहे, खरंच मराठी मोडचा प्रोत्साहन उत्साह वाढवलाय.